नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती 3 मार्च 2025 चलो मंत्रालय चलो आझाद मैदान अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेली ही अपडेट आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अपडेट काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या कृती समितीच्या वतीने आलेली ही अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। आपल्या कृती समितीच्या वतीने आलेलं अपडेट, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती 3 मार्च 2025 चलो मंत्रालय चलो आझाद मैदान अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो, गेल्या 3 वर्षापासून बघा कृती समितीनं आपल्याला अपडेट काय दिलेला आहे। गेल्या 3 वर्षापासून सातत्याने लढा करून देखील अर्धवटच मागण्या आपल्या पदरात पडल्या आहेत। आपल्या सर्व थकीत मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आणि पदोन्नतीत निर्माण झालेले प्रश्न हे सोडवून घेण्यासाठी आपण 3 मार्च रोजी आझाद मैदानावर एल्गार पुकारत आहोत आणि या लढ्यात अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनो मोठ्या संख्येने सामील व्हा। बघा कशा पद्धतीने आपल्या कृती समितीच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सर्व अंगणवाडी कर्मचारी भगिनींसाठी काय या ठिकाणी अपडेट दिलेले आहे। बघा, एकूणच सातत्याने लढा करून देखील ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या अर्धवटच या ठिकाणी पदरी पडलेल्या आहेत। सर्व ज्या काही थकीत मागण्या आहेत ते मंजूर करून घेण्यासाठी आणि पदोन्नतीत निर्माण झालेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी सोडवून घेण्यासाठी येत्या 3 मार्च रोजी बघा, तारीख सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। येत्या 3 मार्च रोजी आझाद मैदानावर एल्गार या ठिकाणी पुकारत आहेत, म्हणून या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी सामील व्हा, उपस्थित व्हा। बघा, आपल्या प्रमुख मागण्या काय असणार आहेत। दिलेल्या आश्वासनानुसार सेविका मदतनीसांना पूर्ण 5,000 व 3,000 रुपये मानधन वाढ द्या। बघा, या ठिकाणी जरी मानधन आपलं वाढ झालं असेल तरीही त्याच्या दृष्टीने कामाचा जो व्याप आहे तो किती वाढलेला आहे त्या तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना या ठिकाणी माहीत आहे। बऱ्याच अंगणवाडी सेविका मदतनीस ताई मला कमेंट करत आहेत की ताई, ज्या काही आपण अंगणवाडीच्या ज्या अपडेट टाकत असतो तेथे मला कमेंटच्या माध्यमातून अनेक उत्तरे या ठिकाणी मिळालेली आहेत। त्यातीलच एक प्रश्नाचं उत्तर मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडत आहे। एका ताईचं मला कमेंट होतं, त्या ताईचं एकाचंच कमेंट नसून तमाम महाराष्ट्रातील 2,80,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हा प्रलंबित असा ज्वलंत प्रश्न आहे। खरं तर एकीकडे मदतनीसांना अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवलं, परंतु तितक्याच वेगाने कामाचा जो व्याप आहे, कामाचा जो तास आहे तो देखील भयंकर वाढवण्यात आलेला आहे। परंतु या बाबतीत एकूणच या ठिकाणी हा जो मोर्चा आहे तो मोर्चा एकूणच या दृष्टीने देखील आहे, जेणेकरून जसं तुम्ही पेमेंट वाढवलेला आहात परंतु वाढीव जे मानधन आहे ते अजूनही सेविका आणि मदतनीसांना या ठिकाणी मिळत नाहीये। सेविकेना जरी 15,000 रुपये झालं तरी त्यांना 13,000 रुपयेच पदरी पडतोय आणि मदतनीस ताईंना 8,000 रुपये जरी वाढलं तरी त्यांना 7,500 रुपये या ठिकाणी त्यांना मानधन मिळतोय। त्यामुळे पूर्ण मानधन या ठिकाणी वाढ द्या आणि प्रोत्साहन भत्त्याचे मानधनात रूपांतर करा, हा प्रलंबित पहिली आपली प्रमुख मागणी असणार आहे। बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानुसार ग्रॅच्युइटी या ठिकाणी लागू करा आणि दिलेल्या आश्वासनानुसार मासिक पेन्शन योजना लागू करा आणि उच्च न्यायालयाच्या या निकालानुसार 2022 पूर्वी लागलेल्या ज्या सर्व मदतनीसांची सेविकापदी आहे ती सेविकापदी थेट नियुक्ती करा। बघा, एकूणच उच्च न्यायालयाच्या या निकालानुसार 2022 पूर्वी लागलेल्या जे काही सर्व मदतनीस आहेत त्यांची डायरेक्ट सेविकापदी या ठिकाणी नियुक्त करा आणि तोपर्यंत बाहेरून भरती करू नका। बघा, त्या मदतनीस ताई अगदी कमी मानधनावरती काम केलेले असतात, त्यांना
अंगणवाडीचं पूर्णपणे या ठिकाणी अनुभव आलेलं असतं। आपल्या कृती समितीचं एकच म्हणणं आहे, जे काही 2022 पूर्वी लागलेले ज्या सर्व मदतनीस ताई आहेत त्यांचं डायरेक्ट सेविकापदी नियुक्ती करा आणि तोपर्यंत बाहेरून भरती करू नका, असं स्पष्ट या ठिकाणी मत आपल्या कृती समितीचं आहे। 2 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ज्या मदतनीस आहेत ते उपलब्ध नसल्यास बाहेरून भरती करण्याऐवजी 2 वर्षाच्या आतील मदतनीसांची थेट नियुक्ती करा। बघा, हाही मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। जे नव्याने भरती केलेले आहे 2022-23ला त्या मदतनीस काही आफ्टर ग्रॅज्युएशन DED BED झालेले आहेत, त्यामुळे त्या मदतनीसांची देखील थेट नियुक्ती करावं लागणार आहे। जर त्या ठिकाणी जर त्या 2 वर्षाच्या आतील मदतनीसांची जर थेट नियुक्ती करा आणि झालेले जे मदतनीस नसतील तर 60 वर्ष वय पूर्ण झालेले जे मदतनीस आहेत त्या मदतनीसांना पदोन्नती नाकारू नका आणि सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नतीसाठीचे जे निकष आहेत ते बदलून जुन्या सेविकांना 2002च्या या GR नुसार 10वी पास व 55 वर्ष वयोमर्यादेचे निकष लावून संधी उपलब्ध करून द्या। बघा, जो नुकतंच या ठिकाणी GR पडलेला आहे, GR देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। ज्या सेविका आहेत त्या सेविकेंचं मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर या पदासाठी पदोन्नती कशा पद्धतीने होतो आहे त्याचा GR देखील संपूर्ण तुम्ही पाहिलेलाच असाल आणि त्याच GRला अनुसरून मला बऱ्याच अंगणवाडी सेविका ताईंनी कमेंट केले होते की त्या GR मध्ये असं स्पष्ट उल्लेख होता की ज्या सेविकांचं या ठिकाणी 45 वर्ष म्हणजे 45च्या आत ज्या सेविका आहेत त्यांना या ठिकाणी पदोन्नतीसाठी संधी होती आणि काही ताई या 46, 47, 48 वयाच्या या ठिकाणी पद या ठिकाणी असताना त्यांचं वयवर्ष 46, 47, 48 असताना त्यांना या ठिकाणी ही जी मुख्य सेविका पदे आहे त्या पदोन्नतीसाठी त्या पात्र नाहीत। त्यामुळे एकूणच जी अट आहे 45 वर्ष ते या ठिकाणी निकष लावून निकष या ठिकाणी बदलून एकूणच ज्या 10वी पास आहे ज्या सेविका त्या 2002च्या या GR नुसार 10वी पास व 55 वर्ष वयोमर्यादेचे निकष लावून संधी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी आणि उच्च न्यायालयाच्या या सूचनेनुसार ज्या सेविका आहेत मदतनीस आहेत त्या मदतनीसांच्या बदलीचे धोरण निश्चित करा आणि या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा। MA पाटील, सुभाष शमीम, दिलीप उटाणे, कमल परोडेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील। बघा, आपले कृती समितीचे जे काही महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी देखील आपल्या सोबतच आहेत। आपल्या सोबत त्यांनी सातत्याने या ठिकाणी आपल्या कृती समितीच्या वतीने सर्व पदाधिकारी सातत्याने या ठिकाणी लढा देत आहेत, आंदोलनं करत आहेत। एकूणच ज्या काही आपल्या अंगणवाडी कर्मचारी आहेत त्या अंगणवाडी कर्मचारी भगिनींना त्यांचं हक्काचं व्यासपीठ त्यांना मिळावं, जेणेकरून आंदोलनाच्या या मोर्चेच्या माध्यमातून त्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यायला पाहिजे व त्यांचं जेवढं त्यांनी काम करत असतात तेवढं त्यांना हक्काचं मानधन या ठिकाणी मिळाला पाहिजे। यासाठी सातत्याने आपल्या कृती समितीच्या वतीने आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये लढा देत असल्याचं आपल्याला दिसून येतो आहे। येत्या 3 मार्चला आपल्या कृती समितीने आपल्याला बजावून सांगितलेला आहे, तारीख लक्षात ठेवायचा आहे। 3 मार्च 2025 रोजी मंत्रालय चलो मंत्रालय चलो आझाद मैदान एकजुटीने या ठिकाणी हम सब एक आहे अशा पद्धतीने नारा देत पुन्हा एकदा आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांना पुन्हा एकदा आपल्याला उजाळ आणून द्यायचा आहे। या मागण्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा जाग करायचं आहे। या सरकारला या ठिकाणी या मागण्यांबद्दल पुन्हा एकदा आपल्याला येत्या 3 मार्चला आझाद मैदानावरती या ठिकाणी त्या मागण्यांचा या ठिकाणी पुनरावृत्ती करायचं आहे। अशा पद्धतीने एकूणच आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आपल्याला महत्त्वपूर्ण असा अपडेट कालच्या घडीला या ठिकाणी दिलेला आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ देखील शेअर करा, जेणेकरून कृती समितीच्या वतीने आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि काळाची गरज आहे। बघा, अशाच प्रकारचे तुम्हाला ज्या काही अंगणवाडी जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट असते आपल्या चॅनलवर उपलब्ध असते, अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।